सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ बोधिसत्व गुणप्रीतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज या मंगलमय प्रसंगी विजयादशमीच्या निमित्ताने धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्मदीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण या महासोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मंगलकामना, आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून मनुष्यत्वाचा लाभ आजच्या दिनी आपल्याला प्राप्त झाला। पशुतुल्य जीवन नष्ट होऊन मनुष्याचं जीवन आजच्या दिनी आपल्याला लाभलं। गुलामीचे साखळदंड पूर्णपणे छिन्न विछिन्न होऊन स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेमध्ये आजच्या दिनी आपण श्वास घेतला। अस्पृश्यता हा जो कलंक आहे, या कलंकाला आजच्या दिवशी आपण पूर्णपणे नष्ट केलं। सामाजिक, धार्मिक, आर्थिक सर्व प्रकारची मानसिक गुलामगिरी आजच्या या मंगलमय दिनी आपली नष्ट झाली। अशा प्रकारचा अत्यंत महान आणि मंगलमय दिन हा विजयादशमीचा धम्मचक्र अनुपरिवर्तन दिन आपण आपल्या जीवनामध्ये संपन्न करत आहोत। खरं तर आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संपूर्ण भारतवर्षामध्ये आजच्या दिनाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे आजचा हा दिवस केवळ भारतामध्येच राहणारे
बांधव नाही आहेत, तर संपूर्ण जगामध्ये राहणाऱ्या बांधवांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. हा दिवस संपूर्ण जगामध्ये, विशेष रूपाने भारतवर्षामध्ये जरी चांगल्या उत्साहाने संपन्न होत असेल, परंतु बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा प्रभाव केवळ भारतामध्येच नाही आहे, तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा प्रभाव संबंध जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण बाबासाहेबांची धम्मक्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडता या जगामध्ये बाबासाहेबांनी धम्मक्रांती करून दाखवली. आतापर्यंत अनेक प्रकारच्या क्रांत्या या जगामध्ये झाल्या, परंतु ती क्रांती होण्याच्या पूर्वी किंवा क्रांती करत असताना किंवा क्रांती झाल्यानंतर असंख्य मनुष्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं. असंख्य मनुष्यांचा रक्तपात झाला, असंख्य मनुष्य मृत्यूला प्राप्त झाले, परंतु जगामध्ये एकमेव अशी धम्मक्रांती आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता बोधिसत्वाने या भारतभूमीमध्ये धम्मक्रांती घडून दाखवली. त्यामुळे संपूर्ण जग बाबासाहेबांच्या ज्ञानाला, बाबासाहेबांच्या विद्वत्तेला नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळते. ही धम्मक्रांती करत असताना या भारतभूमीमध्ये तथागतांच्या सद्धमाला तिसऱ्यांदा बाबासाहेबांनी प्रकाशित केलं. या जगामध्ये एक धम्मचक्र परिवर्तन झालं आणि या जगामध्ये 2 धम्मचक्र अनुपरिवर्तन झाले. भगवंताने 2600 वर्षापूर्वी या भारतभूमीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय होता. या संपूर्ण प्रवाहाच्या विरुद्ध भगवंताने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवरती सद्धमाची स्थापना केली आणि संपूर्ण या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्यांसाठी सुखाचा मार्ग निर्माण करून दिला. भगवंताचा सद्धम्म या संपूर्ण भारतभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वर्षापर्यंत भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा हा बुद्धांचा विचार या भारतभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर या सद्धमाला समोर नेण्याचं कार्य राजे महाराजे लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण बुद्धाच्या सद्धमाला त्या काळामध्ये राजांचा आश्रय असल्यामुळे, राजे लोकांनी सहकार्य केल्यामुळे सद्धमाची जी गतिशीलता आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भगवंताच्या काळामध्ये राजा प्रसेनजित, मगध श्रेणीय राजा बिंबिसार यांनी सहाय्य केलं, यांनी मदत केली. हे 3 रत्नाचे उपासक बनले. त्याच्यानंतर बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू यांनी सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरलं, त्याचं अनुसरण केलं. पहिली धम्मसंगती निर्माण केली आणि पहिल्या धम्मसंगतीमध्ये धम्म आणि विनयाचं त्यांनी संगायन केलं. त्याच्यानंतर सुद्धा जे काही राजे आले त्यांनी सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाला समोर नेण्याचं कार्य केलं. परंतु या संपूर्ण राज्यांमध्ये ज्यांचं महान असं कार्य आहे, ज्यांचं असीम असं कार्य आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने युद्ध हाच केवळ जीवन जगण्याचा मार्ग होता,
असं ज्यांचं ध्येय आणि उद्देश होते, परंतु बुद्ध तत्वज्ञानाच्या आधाराने ज्यांनी तलवारीचा त्याग करून बुद्धाच्या विचाराला अंगीकारलं आणि या जम्बूद्वीपामध्ये नव्याने पुन्हा एक धम्मक्रांती निर्माण केली, असे प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी जेव्हा कलिंगावरती युद्ध केलं, कारण कलिंग देश त्या काळामध्ये अत्यंत समृद्धशाली, अत्यंत शूरवीर, अत्यंत बलवान आणि मुत्सद्दीवादी अशा प्रकारचा तो देश होता. चंद्रगुप्त मौर्यासारख्या शूरवीर राजाला सुद्धा तो आपल्या अधिपत्याखाली आणता आला नाही. त्यानंतर त्यांचा पुत्र बिंदुसार यांना सुद्धा तो आपल्या अधिपत्याखाली आणता आला नाही. परंतु ज्यांची अत्यंत महान अशी महत्वाकांक्षा होती, जे अत्यंत चतुर, बुद्धिमान, कुशाग्र, ज्ञानाने परिपूर्ण असणारा सम्राट अशोक, ज्यांना बौद्ध इतिहासामध्ये चंडाशोक सुद्धा म्हटलं जातं. परंतु युद्ध हा मानवी जीवनाचा केवळ पर्याय नाही असं जेव्हा त्यांना समजलं, कलिंगावरती जेव्हा त्यांनी युद्ध केलं आणि कलिंगावरती युद्ध केल्यानंतर भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या चित्तामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये केव्हा कधी कुठला कुशल विचार उत्पन्न होईल ते आपण सांगू शकत नाही. चांगला मनुष्य वाईट मार्गाला सुद्धा लागू शकतो आणि वाईट मनुष्य चांगल्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. कारण माणसाचं मन हे परिवर्तनशील आहे, माणसाचं मन हे चंचल आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणताही विचार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. जेव्हा सम्राट अशोकाने कलिंगावरती स्वारी केली, युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर लाखो लोक मृत्यूला प्राप्त झाले, लाखो लोकांना बंदी केल्या गेलं, लाखो लोकांच्या शरीरांचे अवयव छिन्न विच्छिन्न झाले, लाखो स्त्रिया विधवा झाल्या, लाखो मुलांचे मातापिता मृत्यूला प्राप्त झाले. अशा प्रकारे त्या कलिंग भूमीवरती रक्तांचा सडा आपल्याला त्या काळामध्ये इतिहासामध्ये जेव्हा आपण वाचन करतो त्याची नोंद केली आहे की रक्ताचा सडा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. जगाच्या इतिहासामध्ये युद्ध झाल्यानंतर एखादा राजा भूमीवरती जातो, युद्धभूमीवरती, असं आपल्याला पाहायला मिळत नाही. सम्राट अशोक जेव्हा युद्धभूमीवरती जातात आणि हे जे दृश्य बघतात, तर दृश्य बघून त्यांचं मन अत्यंत दुःखी होते, अत्यंत कष्टी होते, अत्यंत बेचैन होते. आणि त्या क्षणी असं म्हटलं आहे की बुद्धांची मंगलमय वाणी निग्रोध श्रामणेर यांच्याद्वारा त्यांच्या कानावरती पडते. निग्रोध श्रामणेरांना जेव्हा ते बघतात, 7 वर्षाचे श्रमण अरहंत असतात, दुःखमुक्त असतात आणि 7 वर्षाचे श्रमण दुःखमुक्त असल्या कारणाने त्यांची जी चर्या आहे ती अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत प्रमुदित असते, अत्यंत आनंदी असते. कारण जे अरहंत असतात त्यांची चर्या अत्यंत प्रसन्न असते आणि त्यामुळे जेव्हा ते त्यांना बघतात आणि बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा एक भाव उत्पन्न होतो की मी या संपूर्ण जम्बूद्वीपाचा राजा आहे, परंतु माझं मन बेचैन आहे, माझं मन दुःखी आहे, माझं मन कष्टी आहे. ज्यांच्याकडे काहीही नाही आहे, एक साधं वस्त्र अंगावरती घालून हा जीवन जगणारा जे श्रमण आहे, याची कांती किती प्रसन्न आहे, किती आनंदी आहे आणि हे सुख मला सुद्धा लाभावं, अशा प्रकारची एक मानसिक भावना त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होते. असं म्हटलं आहे की त्या श्रमणांकडे ते जातात, राजमहालामध्ये त्यांना ते घेऊन जातात. राजमहालामध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणतात की भंते, उचित आसन आपण ग्रहण करावे. असं म्हटल्याबरोबर निग्रोध श्रमण राजसिंहासनावरती जाऊन बसत असतो आणि राजसिंहासनावरती जाऊन बसल्यानंतर राजा म्हणतो की भंते, हे आसन राजाचं आहे.
तेव्हा नेग्रो सरमन म्हणतात की राजन, योग्य आसन हे धम्मराजाचं असतं. धम्मराजा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असतो. मतित अर्थ तो जाणतो आणि आपल्या गुरुकडे त्यांच्या द्वारा ते जातो. मोगलीपुत्र तिस्स त्या काळामध्ये अत्यंत ज्ञानी, अत्यंत विद्वान असे भिक्षू असतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर धम्माला ते समजून घेतात, जाणतात आणि धम्माला समजून घेतल्यानंतर, जाणल्यानंतर तलवारीचा त्याग करतात. सम्राट अशोक म्हणजे अशा प्रकारचे राजे होते की ज्यांनी बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर 6 वर्ष मोगलीपुत्र तिस्स भंतेच्या मार्गदर्शनाखाली ते धम्माचा अभ्यास करत असतात. तलवारीचा त्याग केल्यामुळे अशा प्रकारचा राजा आपल्याला पाहायला मिळत नाही की ज्यांचं क्षेत्र युद्ध करणे होतं, तलवार चालवणे होतं, परंतु तलवारीचा त्याग केल्यानंतर 6 वर्ष धम्माचा ते अभ्यास करत असतात. आणि 6 वर्ष धम्माचा अभ्यास केल्यानंतर धम्मामधील अत्यंत बारीक सारीक गोष्टी ते समजून घेतात. धम्म विनयाला ते समजून घेतात आणि धम्म विनयाला समजून घेतल्यानंतर, धम्म विनयाला जाणल्यानंतर सर्वात अगोदर बुद्धांचे जे स्थळ आहे त्या स्थळांचं सुद्धा ते दर्शन घेतात. स्थळांना सुद्धा भेटी देतात आणि स्थळांना भेटी दिल्यानंतर धम्माच्या प्रती त्यांची जी श्रद्धा आहे ती अत्यंत दृढ अशी होत असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे चर्चा भिक्षूंसोबत ते करत असतात. भिक्षूंसोबत चर्चा केल्यानंतर दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये भिक्खूंमध्ये थेरवाद परंपरा आणि महायान परंपरा अशा प्रकारच्या 2 परंपरा निर्माण झाल्या होत्या. आणि त्यामुळे 18 संप्रदाय म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापर्यंत 18 संप्रदाय बौद्ध धर्मामध्ये निर्माण झाले होते. त्यांच्यामध्ये जी काही श्रद्धाभाव होता, जे त्यांच्या चित्तामध्ये असणारी जी भावना होती, तर ती भावना त्यांनी अशा पद्धतीने बुद्ध तत्वज्ञान या भूमीमध्ये कायमस्वरूपी राहावं या दृष्टिकोनातून ते कार्य केलं होतं. त्याच्यानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपण धम्माला कशा प्रकारे गती दिली पाहिजे, धम्माला आपण कशा प्रकारे समोर नेलं पाहिजे या दृष्टिकोनातून जेव्हा भंतेंसोबत ते चर्चा करतात, तर भंते सांगतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये प्रतिकात्मक स्वरूपाने सुद्धा झाला पाहिजे. आणि तेव्हा बुद्ध तत्वज्ञानामध्ये 84,000 धम्मस्कंद, 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिलेले आहेत आणि 2,000 उपदेश भगवंतांच्या 80 अग्र श्रवाकाने दिलेले आहेत. तर अशा प्रकारे 84,000 उपदेश बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या 84,000 स्कंदाचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने 84,000 विहारे, शिलालेखे, चैत्य त्यांची निर्मिती केली. म्हणजे 84,000 विहारे निर्माण करून जे 8 मुख्य भगवंताच्या अस्थी 8 स्तूपामध्ये होत्या, त्या स्तूपांना त्यांनी पुन्हा काढलं आणि त्या संपूर्ण अस्थी 84,000 धम्मस्कंदामध्ये विभाजित केल्या. म्हणजे अशा प्रकारचं अत्यंत महान असं कार्य, कारण धम्माला त्यांनी पूर्णपणे समर्पण केलं होतं, समर्पित केलं होतं. आणि धम्माला समर्पित केल्यामुळे त्यांनी ते कार्य अशा पद्धतीने केलं. एवढ्यावरच ते थांबले नाही. बघा, एक राजा म्हणजे काय करू शकतो. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राजे लोक त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचा अंगीकार करत असल्यामुळे एवढ्या झपाट्याने धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब सुद्धा म्हणतात की धम्माचं कार्य करण्यासाठी ज्ञानी लोकांनी, विद्वान लोकांनी, प्रज्ञावान लोकांनी समोर आलं पाहिजे. जेव्हा ज्ञानी लोक समोर येत असतात तेव्हा धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि त्यानंतर त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना जेव्हा 84,000 विहाराची निर्मिती केली तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो. त्यांचं मन प्रसन्न होते
आणि प्रसन्न होत असताना पुन्हा ते असं म्हणतात की म्हणते, आता मी धम्माचा सखा झालो आहे का? मी धम्माचा म्हणजे जवळचा झालो आहे का? मी धम्माचा दायाद झालो आहे का? तेव्हा मोगली पुत्र तिस्स म्हणते म्हणतात की राजन, केवळ विहाराची निर्मिती केल्यामुळे कोणीही धम्माचा दायक बनू शकत नाही. मग धम्माचा दायक बनण्यासाठी काय होते? धम्माचा दायक म्हणजे धम्माचा सखा, धम्माच्या जवळचा. आणि मग धम्माचा सखा बनण्यासाठी, धम्माचा दायक बनण्यासाठी मला काय करावं लागेल? तेव्हा ते म्हणतात की जोपर्यंत तुम्ही स्वतःचा पोटचा गोळा, मुलगा अथवा मुलगी धम्मासाठी दान करत नाही, तोपर्यंत तुम्ही धम्माचे सखे होऊ शकत नाही, धम्माचे तुम्ही दायक बनू शकत नाही. तेव्हा असं विचार करत असताना थोडे ते खिन्न होतात. कारण ते विचार करतात की माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं मी केलेलं आहे. माझ्याच्याने ज्या पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता त्या पद्धतीने मी केला आहे. परंतु मुलगा आणि मुलगी यांना भिक्षू बनवणे हे मात्र माझ्या हातामध्ये नाही आहे. कारण महेंद्राचं सुद्धा लग्न झालं होतं आणि संघमित्राचं सुद्धा लग्न झालं होतं, दोघंही विवाहित होते. जेव्हा राजदरबारामध्ये ते येत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी खिन्नता त्यांना दिसत असते. तेव्हा संघमित्र आणि महेंद्र आपल्या पित्याला विचारतात की महाराज, पिताश्री, आपण एवढे प्रसन्न असता, नेहमी आनंदी असता, आज आपण अप्रसन्न का आहात? संपूर्ण वृत्तांत ते सांगत असतात. तेव्हा ते म्हणतात की किती आनंदाची गोष्ट आहे, किती प्रसन्नतेची गोष्ट आहे की जर आपल्यामुळे, आमच्यामुळे आपल्याला जर धम्माचा सखा बनण्याचं एक सुवर्ण संधी प्राप्त होत असेल तर ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने महेंद्र प्रवजित होत असतात, भिक्षू बनत असतात. बघा, एका राजाचा पुत्र भगवंताच्या सद्धमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्यक्ष भिक्षू बनत असतो, संसाराचा त्याग करतो, राजपदाचा त्याग करतो, आपल्या मुलाबाळांचा, पत्नींचा त्याग करतो आणि काशाय वस्त्र त्या ठिकाणी परिधान करत असतो. काशाय वस्त्र परिधान केल्यानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून राजा एक वेगळ्या पद्धतीने धम्म चळवळ हाती घेतो. वेगवेगळ्या भागामध्ये ज्ञानी विद्वान भिक्षूंना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवत असतो. त्यामध्ये महेंद्र बनते आणि त्यांच्यासोबत अन्य 5-6 भिक्षू दुसरे सुद्धा असतात. ते संपूर्ण सिलोन या देशामध्ये जातात, ज्याला आज श्रीलंका असं म्हटलं जातं. तिथे गेल्यानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार ते करत असतात. संपूर्ण विदेशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य त्यांनी म्हणजे केलेलं आहे. आज जगामध्ये जर बुद्ध तत्वज्ञान आपल्याला पाहायला मिळते तर ते केवळ राजा सम्राट अशोक यांची पुण्याई आहे. जर महेंद्र श्रीलंकेला गेले नसते आणि तिथून धम्माचा प्रचार आणि प्रसार जर झाला नसता तर आज संपूर्ण जगामध्ये आपल्याला बुद्ध विचार पाहायला मिळाला नसता. जेव्हा तेथील राजांच्या पत्नीने अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला सुद्धा भिकुनी बनायचं आहे, आम्हाला सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग अनुसरण करायचा आहे, आम्हाला सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करायचा आहे, तेव्हा त्याची गरज समजून संघमित्राला सुद्धा भिक्खुनी बनवण्यात येतं. संघमित्रा सुद्धा एक बुद्धाचं प्रतीक बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंका या देशामध्ये जाते आणि अनुराधापूर, त्या काळामध्ये सिलोन देशाची राजधानी अनुराधापूर असते, तर तिथे त्याचं रोपण केलं जातं. आजही तो बोधिवृक्ष आपल्याला तिथे पाहायला मिळतो जर आपण श्रीलंकेला गेलात तर. म्हणजे अशा पद्धतीने केवळ भौतिक दृष्टिकोनातूनच सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला नाही, तर आपला स्वतःचा मुलगा आणि स्वतःची मुलगी सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी दान केले. म्हणजे अशा पद्धतीने धम्माला गतिमान करण्याचं जे कार्य आहे, तर धम्माला गतिमान करण्याचं कार्य प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी केलेला आहे. आणि तो दिवस जो उत्सव म्हणून संपन्न केला जातो
त्याला विजय महोत्सव असं म्हटलं जात होतं. 84,000 विहारांची, चैत्यांची, शिलालेखांची जेव्हा त्यांनी निर्मिती केली तर त्या 84,000 विहाराचा त्यांनी उत्सव केला होता, ज्याला विजय उत्सव म्हणून भारतवर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यालाच आपण विजयादशमी असं म्हणत असतो. तो विजय उत्सव त्यांनी संपन्न केला होता. आणि तो विजय उत्सव त्यांनी काय संपन्न केला? कारण मी माझ्या पद्धतीने धम्माचं महान असं कार्य केलं, धम्माचा प्रचार आणि प्रसार मी केला. म्हणजे त्यांच्या नंतर भारतभूमीमध्ये विशेष रूपाने धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशा पद्धतीने कार्यशील किंवा कार्यशील म्हणजे अशा प्रकारचा पराक्रमी राजा बुद्ध तत्वज्ञानाला म्हणजे जे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा मिळाला नाही. मौर्य काळातील शेवटचा राजा बृहदत्त हा काही फार म्हणजे शूरवीर नव्हता आणि शूरवीर नसल्या कारणाने शेवटी म्हणजे त्यांना पुष्यमित्र शुंगाने मारलं आणि तेव्हापासून बौद्ध धम्म या भारतभूमीमधून पूर्णपणे म्हणजे लयास गेला. म्हणजे भारतभूमीमधून पूर्णपणे बुद्ध धम्म लयास गेल्यानंतर तसं बाबासाहेब असं म्हणतात की पूर्णपणे बुद्ध तत्वज्ञान भभारतभूमीमधून नष्ट झालेलं नाही आहे. कारण भारतात म्हणजे बुद्धांची जी भूमी आहे ती बुद्धांची भूमी कधीही बुद्धाच्या तत्वज्ञानाने परिपूर्णता शून्यवत नव्हती असं बाबासाहेबांचं मत होतं. कारण बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाच्या विचाराला अंगीकार करणारे असंख्य लोक आपल्याला म्हणजे पाहायला मिळत होते आणि देश विदेशामध्ये सुद्धा संपूर्ण बुद्ध तत्वज्ञान त्या ठिकाणी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धांचा प्रचार झालेला होता. यानंतर बाबासाहेबांनी आपण बघतो की बुद्ध तत्वज्ञानाचं अध्ययन केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर जेव्हा ते जाणतात समजून घेतात की या भारतभूमीला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा कोणता मार्ग असेल तर तो बुद्धांचा मार्ग आहे, तो बुद्धांचा विचार आहे. मधल्या काळामध्ये जवळजवळ असं म्हटलं आहे की 650 वर्षापर्यंत या भारतभूमीमध्ये बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे त्याला मानणारे लोकांची संख्या म्हणजे फार शून्यवत अशा प्रकारची होती. कारण अलीकडच्या काळामध्ये जे काही मुस्लिमांनी आक्रमण असतील तर ते संपूर्ण मुस्लिमांच्या आक्रमणामुळे म्हणा किंवा ब्राह्मणशाहींचा जो काही निर्माण झालेले जे काही प्रादुर्भाव होता त्यांच्यामुळे या भारतभूमीमधून पुन्हा बौद्ध धम्म लयास गेला होता. पुन्हा 1956 साली बाबासाहेबांनी तिसऱ्यांदा या धम्माला गती दिली. या धम्माला पुन्हा तिसऱ्यांदा या भारतभूमीमध्ये प्रस्थापित केले धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाच्या अनुषंगाने. आणि तो 14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती बाबासाहेब असं म्हणतात की विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती बुद्धांच्या तत्वज्ञानाचा मी स्वीकार करत आहे. आणि त्यामुळे विजयादशमीचा उत्सव का? कारण बाबासाहेबांचा आदर्श हे समाजशक होते आणि त्यामुळे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून धम्माचा प्रचार आणि प्रसार पुन्हा तिसऱ्यांदा या भारतभूमीमध्ये बाबासाहेबांनी केला. धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना सहज बाबासाहेबांनी बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलं नाही. बाबासाहेब असं म्हणतात की काही लोक असं म्हणतात की मी अलीकडच्या काळामध्ये बुद्ध विचाराने प्रेरित झालो आहे किंवा बुद्ध विचाराला मी जाणला आहे, समजून घेतला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की अशी गोष्ट नाही आहे. मी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा स्वीकार अगदी लहानपणापासून केला. त्याचा संदर्भ देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मी जेव्हा 10वीची परीक्षा पास झालो होतो आणि 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर माझा सत्कार करण्याचं ठरवलं आणि त्या सत्कारामध्ये केळुस्कर गुरुजींनी बुद्धांचं चरित्र एक छोटेखानी पुस्तक मला दिलं. ते पुस्तक मी जेव्हा वाचन केलं, त्याचं चिंतन मनन केलं आणि मी जाणलं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर धम्म कोणता असेल, सद्धम्म कोणता असेल तर तो म्हणजे बुद्धांचा सद्धम्म आहे. आणि त्यामुळे जवळजवळ 21 ते 25 वर्षापर्यंत 21, 25, 26 वर्ष अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. 21 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत विविध धम्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. कारण अभांतर वाचन बाबासाहेबांचं विशाल होतं आणि अभांतर वाचन अधिक असल्या कारणाने विशेष रूपाने बुद्ध तत्वज्ञानाचं अध्ययन बाबासाहेबांनी केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर आपण बघितला तर अनेक
संदर्भ पुस्तकाचे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्रिपिटकाचे अनेक संदर्भ त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करत असताना अत्यंत प्रज्ञापूर्वक या तत्वज्ञानाला बाबासाहेबांनी म्हणजे स्वीकारलेला आहे. 21 वर्षापर्यंत धम्माचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, चिंतन मनन केलं आणि केवळ बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करायचा होता म्हणून नाही, तर इथे असणाऱ्या जी वर्णव्यवस्था आहे या वर्णव्यवस्थेमध्ये सुद्धा काही सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते, परंतु ते प्रयत्न असफल झाले. आणि त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात की या रूढी आणि परंपरेमध्ये आता मी जीवन जगणार नाही आहे. मी खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महान तत्वाच्या आधारावरती जो बुद्धांचा विचार आहे याचा मी स्वीकार करेन. 1935 साली येवला या मुक्कामी बाबासाहेबांशी घोषणा करतात की जन्मास येणे हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मृत्यूला प्राप्त होणे हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणून ज्या समाजामध्ये, ज्या वर्णव्यवस्थेमध्ये, ज्या धर्मामध्ये माझा जन्म झाला आहे त्या धर्मामध्ये मी मृत्यूला प्राप्त होणार नाही, अशा प्रकारची घोषणा करतात. आणि 1956 साली बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करत असतात. बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करत असताना सहज स्वीकार केला नाही बाबासाहेबांनी, सहज स्वीकार केला नाही. बाबासाहेब असं म्हणतात की तुमची सर्वांगीण उन्नती जर तुम्हाला करायची आहे, सर्वांगीण उन्नती जर तुम्हाला करायची तर केवळ बुद्धाचं तत्वज्ञान तुम्हाला तारू शकते. बुद्धाचं तत्वज्ञान तुम्ही अंगीकार केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही आहे. कारण हिंदू धर्म ज्या पद्धतीने कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी किंवा अनेक प्रकारच्या खुळचट संकल्पनेने परिपूर्ण आहे, वर्ण व्यवस्थेने तो भरलेला आहे. आणि अशा प्रकारच्या या अवस्थेमध्ये जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही आहे. आणि म्हणून या अवस्थेमध्ये राहून तुम्ही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने जाऊ शकत नाही, एका दिशेमध्ये सहज तो कायमस्वरूपी वाहू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला या गढूळ पाण्याला पूर्णपणे नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या स्वच्छ पाण्याने तुम्हाला जायचं आहे, या स्वच्छ पाण्याला तुम्हाला प्राशन करायचं आहे. म्हणजे या संसारामध्ये जीवन जगत असताना बुद्धाचं तत्वज्ञान हे स्वच्छ पाण्यासारखं आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब असं म्हणतात की धम्माला दीक्षा घेणे किंवा धम्माचं परिवर्तन करणे ही सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नावाड्याला म्हणजे एखाद्या समुद्रामधून बोट नेण्यासाठी जेवढी सतर्कता बाळगावी लागते, जेवढं कौशल्यपूर्ण त्याला बोट चालवावी लागते, अगदी त्याहीपेक्षा कठीण कार्य आहे धम्माचा रथ समोर नेणे, धम्माला गतिमान करणे. नावाड्याची भूमिका मला निभावायची आहे. आणि माझं असं मत आहे की जर तुम्हाला या धम्माचा स्वीकार करायचा असेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा मी एकटा सुद्धा धम्माचा म्हणजे धम्म स्वीकारणार आहे असं बाबासाहेब म्हणतात. परंतु लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या सोबत असतात. 8 लाख लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली आहे. 5 लाख लोक दीक्षाभूमीवरती नागपूर या ठिकाणी दीक्षित झाले होते. दुसऱ्या दिवशी चंद्रपूर या ठिकाणी म्हणजे 2 लाख लोक दीक्षित झाले होते. अशा प्रकारचे 8 लाख लोक त्या काळामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञानाच्या या गंगेमध्ये त्यांना प्रस्थापित केलं. बुद्ध तत्वज्ञान त्यांना बाबासाहेबांनी दिलं. म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारत असताना अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत गंभीरतेने बाबासाहेबांनी स्वीकारला आहे. जेव्हा पत्रकार बाबासाहेबांना प्रश्न करतात की डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्या पद्धतीने तुम्ही धम्म स्वीकारत आहात, कारण जेव्हा धम्मदीक्षेच्या सोहळ्याच्या प्रसंगी असंख्य लोकांचे जथ्थेच्या जथ्थे दीक्षाभूमीकडे येत होते आणि पत्रकार त्या जथ्यांकडे बघून म्हणतात की आपण ज्या धम्माचा स्वीकार करत आहात, आपण धर्म परिवर्तन करत आहात, आणि मग धम्म परिवर्तन करत असताना हे जे लोक जात आहेत, ज्या लोकांना तुम्ही काय करत आहात हे सुद्धा माहीत नाही आहे, मग अशा लोकांना तुम्ही धम्माची दीक्षा देत आहात, तर या लोकांची काय ओळख राहणार आहे भविष्यामध्ये? काय ओळख असेल की कोणत्या ओळखीने, कोणत्या दृष्टीने यांच्याकडे जग बघेल? तेव्हा बाबासाहेब मोठ्या ताकदीने, मोठ्या खंबीरतेने असं म्हणतात की जो मनुष्य ज्यांच्या आचाराने,
विचाराने आणि व्यवहाराने, ज्यांच्या चालण्यामध्ये, ज्यांच्या बोलण्यामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान असेल तर तो मनुष्य बौद्ध समजावा. म्हणजे मनुष्य जीवन जगत असताना आचार, विचार आणि व्यवहार जर त्यांचा परिशुद्ध असेल, निर्मळ असेल तर त्याला बौद्ध समजावं असं बाबासाहेब म्हणतात. कारण अन्य धर्माच्या बांधवाची जी ओळख आहे तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेहरावावरून आपल्याला पाहायला मिळते. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की जो बुद्धांचं तत्वज्ञान स्वीकारणारा व्यक्ती हा केवळ पेहरावावरून त्या ठिकाणी ओळखला जाऊ नये, तर त्यांचा आचार, विचार आणि व्यवहार म्हणजे त्याच्या आचरणावरून तो ओळखला जावा, अशा प्रकारे बाबासाहेबांची म्हणजे अपेक्षा होती. म्हणजे अनेक प्रकारच्या या तत्वज्ञानाला अनुसरण करत असताना, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करत असताना अत्यंत प्रज्ञापूर्वक बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी हा धम्म दिला सहज आणि सोप्या साध्या, जरी आपल्याला वाटत असेल की अत्यंत सोपा आहे, साधा आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर केल्यामुळे आम्ही बौद्ध झालो, परंतु बाबासाहेबांनी हे जे परिश्रम जे घेतले, मेहनत घेतली किंवा अत्यंत हाल अपेष्टा बाबासाहेबांनी सहन केला. एक वेळचा प्रसंग आहे, बाबासाहेब सहज असे खुर्चीवरची बसत असतात. बाबासाहेबांच्या बाजूला बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रत्तो असतात आणि आणखी अन्य एक दोन सहकारी बसलेले असतात. तर बसले असताना सहज बाबासाहेब सीमित हास्य करत असतात, सहज सीमित हास्य करतात आणि सहज सीमित हास्य करताना मग सहज बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. हे दोन प्रकारचे दृश्य बघत असताना मग नानकचंद रत्तो म्हणतो की बाबासाहेब, आपण क्षणामध्ये हसत आहात आणि आपण क्षणामध्ये म्हणजे रडत आहात, क्षणामध्ये आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, तर याचं काय कारण आहे? आपण असं म्हणजे अशी भावना आपल्या चित्तामध्ये का निर्माण होत आहे? त्या बाबासाहेब असं म्हणतात की मी हसत यासाठी आहे, मी आनंदाने आनंदी यासाठी आहे की मी जे जे माझ्या चित्तामध्ये इच्छिलं होतं, माझ्या मनामध्ये जे जे संकल्प केले होते मी ते संकल्प मी पूर्णत्वास नेलेले आहे, ते संकल्प मी पूर्णत्वास नेले. जसं आपण म्हणतो की बाबासाहेबांचं अधुरं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. बोधिसत्व कोणतंही काम अधुरं करत नसतात. बोधिसत्व हे आपलं जे जे संकल्प करतात ते संकल्प पूर्णत्वास नेत असतात आणि बाबासाहेबांनी पूर्ण संकल्प त्यांचे पूर्ण केले. एकही काम बाबासाहेबांचं अधुरं या जगामध्ये नाही आहे. कारण आपण जरी म्हणत असेल की बाबासाहेबांचं स्वप्न होते की भारत बौद्धमय करण्याचं, परंतु संविधानिक दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी हा भारत केव्हा बौद्धमय करून टाकलेला आहे. कारण आज घडीला बुद्धाच्या विचाराने संविधान चालते. बुद्धांचा विचार त्याही काळामध्ये होता, आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. पंचशिलेचं पालन संविधान आपल्याला सांगते. कारण पंचशिलेच्या पालनाच्या विरुद्ध जर आचरण केलं असेल तर मग भारतातला व्यक्ती असो किंवा अन्य देशातला व्यक्ती असो तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागत असते. प्राण्यांची हिंसा केली असेल तरी शिक्षा आहे, चोरी केली असेल तरी शिक्षा आहे, व्यभिचार अनाचार केला असेल तरी शिक्षा आहे, खोटी साक्ष दिली असेल, खोटं बोललं असेल तरी शिक्षा आहे, मादक पदार्थाचं सेवन केलं असेल तरी सुद्धा शिक्षा आहे. त्याचे परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचा बाबासाहेबांनी जो स्वीकार केला त्या तत्वज्ञानाच्या आधाराने या भारतभूमीला संविधानाच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केला आहे. फक्त विचाराने जीवन जगणारे लोक बौद्धमय होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपली संपूर्ण धम्म चळवळ जी ज्या पद्धतीने प्रस्थापित केली आणि बाबासाहेब असं म्हणतात की मी जे जे इच्छिलं होतं, जे जे मी संकल्प केले होते ते संकल्प सर्वच्या सर्व आता पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे मला आंतरिक आनंद, आंतरिक प्रसन्नता माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होते आणि मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, अशा प्रकारे बाबासाहेब त्या ठिकाणी विश्लेषण करतात. पुन्हा बाबासाहेब असं म्हणतात की मला खंत वाटते या गोष्टीची, मी जेव्हा भूतकाळाकडे जातो की हे प्राप्त करण्यासाठी मी काय काय त्याग केला, हे प्राप्त करण्यासाठी मला काय काय बलिदान द्यावं लागलं, हे प्राप्त करण्यासाठी मला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागलं, किती मोठ्या संकटांना मला सामोरे जावं लागलं, किती लोकांचा विरोध मला पत्करावा लागला, किती लोकांच्या धमक्या मला सहन कराव्या लागल्या. असं जेव्हा मी चिंतन मनन करतो तेव्हा मला खूप दुःख होते, मला खूप वेदना होतात. कारण बाबासाहेब असं म्हणतात की हे प्राप्त करण्यासाठी मी माझ्या संपूर्ण परिवाराचा त्याग केला,
माझ्या पत्नीचा मी त्याग केला, माझ्या मुलाबाळांचा मी त्याग केला. हे करत असताना माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेब म्हणतात की हे करत असताना माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. माझी इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, माझा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. एवढंच नव्हे तर हे करत असताना मी माझ्या प्रिय पत्नीकडे तिला वेळ देऊ शकलो नाही, तिच्या औषध उपचाराची मी काळजी घेऊ शकलो नाही आणि अवघ्या तारुण्यामध्ये वयाच्या 37व्या वर्षी ती मृत्यूला म्हणजे प्राप्त झाली. म्हणजे एवढा मोठा त्याग, एवढं मोठं परिश्रम मला करावे लागले आणि मी सुद्धा अनेक आजाराने ग्रस्त आहे. हे करत असताना मी माझ्या शरीराकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिले नाही, मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही. मी संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ धम्म कार्य करण्यामध्ये घालवला आहे, धम्माचा अभ्यास करण्यामध्ये घालवला आहे. आणि त्यामुळे असा असीम त्याग मी केलेला आहे. आणि हा त्याग करत असताना, हे जाणत असताना मला कुठेतरी वेदना होतात, मला कुठेतरी दुःख होते की मी माझ्या परिवारासाठी, माझ्या रामासाठी काहीही करू शकलो नाही. म्हणजे अशा प्रकारची भावना बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणजे व्यक्त करत असतात. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला तो सहज नाही आहे, तो सहज आपल्याला मिळाला नाही आहे. त्यासाठी फार मोठं बलिदान, फार मोठा त्याग बाबासाहेबांना करावा लागला. भंतेजींनी सांगता सांगता बोलले की अनेक प्रकारे जी त्यागाची भावना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये, अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारच्या यातना, अनेक प्रकारचे त्रास बाबासाहेबांना सहन करावा लागला. अस्पृश्यतेचे चटके अगदी लहानपणापासून बाबासाहेबांना म्हणजे मिळाले होते. त्यांचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता. आणि बाबासाहेब असं चिंतन करतात, विचार करतात की मी एवढा ज्ञानी आहे, मी एवढा विद्वान आहे, एवढा पंडित आहे, तरी सुद्धा माझ्या सोबत अशा प्रकारचे लोक हे व्यवहार करत असतात. कारण जळगावचा प्रसंग मी नेहमी सांगतो की जळगावला बाबासाहेब जेव्हा जात असतात, म्हणजे अन्याय अत्याचार लोकांवरती जो होत होता, त्या समितीमध्ये बाबासाहेबांना घेतलं होतं की कुठे कुठे अन्याय अत्याचार होत आहे आणि अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिथे काय परिस्थिती होती, कशामुळे अन्याय अत्याचार झाला. तर अशा प्रकारची समिती निर्माण केली गेली होती आणि त्या समितीवरती बाबासाहेब होते. धुळ्याच्या परिसरामध्ये बाबासाहेब जेव्हा जातात तर कार्यकर्त्यांना समजते की बाबासाहेब म्हणजे धुळ्यामध्ये आले आहे आणि धुळ्याहून 40 गावला येत आहेत. तर 40 गावच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि सन्मान करत असताना मग बाबासाहेबांचा सन्मान कसा करावा, तर आपल्या म्हणजे वस्तीपर्यंत बाबासाहेबांना टांग्यामध्ये आपण घेऊन जावं असं ठरते. आणि जेव्हा टांगेवाल्याला म्हणजे विचारणा केली जाते, बघा एक टांगा चालवणारा व्यक्ती सुद्धा बाबासाहेबांना टांग्यामध्ये बसण्यासाठी तयार होत नाही. म्हणजे एक बॅरिस्टर व्यक्ती, एक विद्वान व्यक्ती, ज्यांचा जगामध्ये जग ज्यांना मान्य करते, अशा प्रकारच्या महापुरुषांना एक साधा टांगेवाला सुद्धा आपल्या टांग्यामध्ये बसू देत नाही. शेवटी ठरतं की टांगा आम्ही हाकलायचा, तुम्ही फक्त टांगा द्या. आणि तो टांगा दिला जातो. आणि दुर्दैवाची गोष्ट, तो टांगा हलवणारा व्यक्ती म्हणजे हाकलणारा जो व्यक्ती आहे त्याला काय तो बरोबर हाकलता येत नाही. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब त्या टांग्यातून खाली पडतात. बाबासाहेब असं म्हणतात की आज माझी मृत्यूची म्हणजे तुम्ही व्यवस्था केली होती. कारण बाबासाहेब तेव्हापासून म्हणजे जे गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये बाबासाहेबांना जो त्रास होत होता, त्या टांग्यावरून जेव्हा बाबासाहेब पडतात तर तो त्रास बाबासाहेब तेव्हापासून सुरू झाला होता. म्हणजे अशा पद्धतीने एका महापुरुषाला म्हणजे किती हीनता या भारतभूमीमध्ये पाहायला मिळते किंवा किती सोसावे लागले. म्हणजे बाबासाहेब विचार करतात की मी एवढा ज्ञानी असून सुद्धा मला अशा प्रकारच्या अवस्थेला भोगावं लागलं, तर माझी जी अनुयायी आहे, जे की अत्यंत अज्ञानी आहे, अडाणी आहे, भोळे आहे, तर अशा प्रकार या अनुयांना किती दुःख भोगावं लागत असेल. म्हणजे अशा प्रकारचा सर्वांगी रूपाने बाबासाहेबांनी विचार केला, चिंतन मनन केलं. आणि चिंतन मनन करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की अत्यंत परिश्रमाने, अत्यंत मेहनतीने हा धम्माचा गाडा, हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणला आहे. जर तुम्हाला हा धम्माचा रथ जर समोर नेता येत नसेल तर तुम्ही त्याला समोर नेऊ नका, परंतु पाठीमागे तुम्ही त्याला खेचू नका. म्हणजे धम्माचा रथ समोर नेत असताना आपली जी नैतिक जबाबदारी आहे, आपलं जे नैतिक कर्तव्य आहे, तर ते नैतिक कर्तव्य तुम्ही जोपासलं पाहिजे. या नैतिक कर्तव्याला तुम्ही जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि असं नैतिक कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या
दृष्टिकोनातून बाबासाहेब असं म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार तुम्ही केला पाहिजे. तुमच्या जीवनाचं सर्वस्व कार्य किंवा सर्वात मोठं कार्य, सर्वात पुण्यमय कार्य जर कोणतं असेल तर ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे तुम्ही जाणलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. मग धम्माचा प्रचार कसा केला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की प्रशस्त विहाराची आपण निर्मिती केली पाहिजे. धम्माचा प्रचार करत असताना प्रशस्त विहाराची, बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर मुंबई असेल, मद्रास असेल, चेन्नई असेल, अशा प्रकारच्या मोठमोठ्या शहरामध्ये मी विशाल विहाराची निर्मिती करेन, ज्या विहारामधून धम्म चळवळ गतिमान होईल, ज्या विहारामधून धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. अशा प्रकारे बाबासाहेब म्हणतात. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि धम्माची एक चळवळ धम्माची चळवळ मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण म्हणजे होत होते तर ते निर्माण झालं नाही. कारण मोठमोठ्या विहारामधून जर बाबासाहेबांनी तशा प्रकारची निर्मिती केली असते आणि तिथून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धम्म चळवळ ही गतिमान झाली असती. बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रशस्त अशा विहाराची निर्मिती केली पाहिजे, ज्या विहारामधून खऱ्या अर्थाने धम्माची चळवळ गतिमान झाली पाहिजे. तिथे मनुष्याला घडवण्याचं काम केलं पाहिजे. माणसाचा सर्वांगीण रूपाने मानसिक विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. अशा प्रकारची भावना ते निर्माण करतात. त्यानंतर पुन्हा बाबासाहेब असं म्हणतात की विविध भिक्खूंची निर्मिती केली पाहिजे, विविध भिक्खू निर्माण झाले पाहिजे. आपण आपल्या परिवारामधून आपल्या परिवाराचे अपत्य भिक्खू संघासाठी आपण दिले पाहिजे. कारण जोपर्यंत या सृष्टीमध्ये भिक्खू संघ आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. भिक्खू संघ जर नसेल तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकत नाही. कारण धम्माची ग्लानी जेव्हा या भारतभूमीमधून पूर्णतः धम्म केव्हा नष्ट झाला, जेव्हा पूर्णतः भिक्खूंच्या कत्तली केल्या गेल्या, भिक्खूंना मारलं गेलं, भिक्खूंना नष्ट केलं गेलं. कारण बाबासाहेब सांगतात की कुठलाही धम्माचा प्रचार आणि प्रसार केव्हा थांबतो किंवा धम्म केव्हा नष्ट होतो, जेव्हा त्या धम्माचा धम्म प्रचारक पूर्णतः जर नष्ट केला गेला तर तो धम्म पूर्णपणे नष्ट होत असतो, लयात जात असतो. आणि त्यामुळे भिक्खूंची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मावरती आधारित पुस्तकाची निर्मिती सुद्धा केली पाहिजे. कारण ते हे सुद्धा धम्म प्रचाराचं फार मोठं असं कार्य आहे, योगदान आहे. म्हणजे विविध अंगाने धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण अशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत म्हणजे कल्याणकारी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. आपण एक बौद्ध अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपलं एक नैतिक असं कर्तव्य आहे. नैतिक कर्तव्यता आपण जाणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. कारण बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आपलं एक नैतिक कर्तव्य जाणून आपण तशा प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण तशा प्रकारचं आचरण करत नाही, तशा प्रकारचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. कारण या भारतभूमीमध्ये पुन्हा पुन्हा बाबासाहेबांसारखे, बोधिसत्वांसारखे महान व्यक्ती पुन्हा पुन्हा या सृष्टीमध्ये जन्मास येत नसतात. आणि त्यामुळे आपलं नैतिक कर्तव्य जाणून आपण सर्व गोष्टीचा विचारपूर्वक करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आजच्या या मंगलमय दिनी पुन्हा तिसऱ्यांदा धम्माला गती दिली आहे. पुन्हा तिसऱ्यांदा या धम्माला भारतभूमीमध्ये बाबासाहेबांनी हे धम्मचक्र म्हणजे अनुपरिवर्तित केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने बोधिसत्वाच्या या महान अशा धम्म परिवर्तनामध्ये आपण जीवन जगत आहोत. आणि म्हणून आपलं एक नैतिक कर्तव्य समजून बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे होईल, तन मन धनाने आपण कशा प्रकारे धम्माला गतिमान करू, अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे. ज्यांना वेळ देता येत असेल त्यांनी वेळ दिला पाहिजे, ज्यांना पैसा देता येत असेल त्यांनी पैसा दिला पाहिजे, ज्यांना शारीरिक श्रम देता येत असेल त्यांनी शारीरिक श्रम दिले पाहिजे, ज्यांना बुद्धिमत्ता देता येत असेल, नॉलेज देता येत असेल त्यांनी बुद्धिमत्ता दिली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला धम्माचं कार्य म्हणजे करता येत आहे त्या पद्धतीने आपण धम्माचं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्यावरती बाबासाहेबांचे अनंत आणि असीम असे उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. माझं वैयक्तिक असं मत आहे की संपूर्ण आयुष्य जरी आपण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समर्पित केलं तरी एक 3 मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे असीम आणि महान उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहेत. माता पित्यांमुळे जरी आपल्याला हा देह लाभला असेल, शरीर लाभला असेल, परंतु हे शरीर सजवण्याचा अधिकार
कुणामुळे मिळाला? हे शरीर म्हणजे सुदृढ बनवण्याचा अधिकार, माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाला आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांना जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेब समजतात की मला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा मला डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. मी जेवढे कार्य सांगितले आहे त्या कार्यापैकी एकही जरी कार्य, कारण बाबासाहेबांनी अनेक कामं सांगितले आहे. बाबासाहेब सांगतात की मी जेवढे कामं सांगितले त्या कामापैकी एक काम जरी तुम्ही केलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो, तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होऊ शकते. आणि बाबासाहेबांना आपण जाणलं पाहिजे, वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांना जर वाचलं, आपण जाणलं, समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेब किती महान होते, बाबासाहेबांची किती विद्वत्ता महान होती हे आपल्याला लक्षामध्ये येऊ शकते. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी बाबासाहेबांची धम्म चळवळ आपण समजून घेतली पाहिजे. धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचं आपलं कार्य आहे. आज